नमस्कार, विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत। धरण अपडेट अचूक माहितीसाठी आमचा चॅनल सबस्क्राइब करा। उजनीत उद्या शुक्रवार 26 जुलै दुपारपर्यंत जवळपास 2 लाख क्युसेक्स वेगाने पाण्याची आवक होण्याची शक्यता। पुणे बंड गार्डन येथून येणाऱ्या विसर्गात सकाळच्या तुलनेत 16,650 क्युसेक्सने घट झाली। सायंकाळी 6 वाजता बंड गार्डन विसर्ग 88,888 क्युसेक्स एवढा झाला। बंड गार्डन विसर्गात घट झाली असली तरी त्यात पुन्हा वाढ होणार आहे। दरम्यान उजनीत दौंड येथून प्रत्यक्षात मिसळत असणाऱ्या विसर्गात वाढ होत असून शुक्रवार 26 जुलै पहाटेपर्यंत दौंड विसर्ग 1,50,000वर तर दुपारपर्यंत जवळपास 2 लाखाच्या आसपास जाण्याची शक्यता आहे। भीमा खोऱ्यात मागील 12 तासात पावसाने दमदार हजेरी लावली। भीमा खोऱ्यातील धरणात मोठ्या प्रमाणावर पाण्याची आवक असल्याने धरणाच्या सांडव्यातून पाणी सोडले जात आहे। सायंकाळच्या अहवालानुसार वडस धरण सांडव्यावरून 5,000 क्युसेक्स, चिल्लेवाडी 2,000 क्युसेक्स, कळमोडी 7,539 क्युसेक्स, वडिवळे 10,000 क्युसेक्स, कासारसाई 4,500 क्युसेक्स, मुळशी 7,500 क्युसेक्स तर खडकवासलामधून 15,000 क्युसेक्स पर्यंत कमी केलेला विसर्ग सायंकाळी 6 वाजता पुन्हा वाढवून 40,000 क्युसेक्स करण्यात आला। दरम्यान उजनीत आज दिवसभरात 2.39 टीएमसी पाणी जमा झाले। धरणात एकूण पाणीसाठा 58.16 टीएमसी झाला। त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे 5.50 टीएमसी असून धरण टक्केवारी उणे 10.27% झाली। दौंड येथून उजनीत प्रत्यक्षात 80,878 क्युसेक्स पाण्याची आवक सुरू आहे।